अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा। मंत्री महोदय प्रश्न विचारायला सांगा। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है, पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत, ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। प्लीज कंप्लीट करू द्या, माझं झालं की नंतर बोला। हां, मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या लक्षवेधीमध्ये आमचे माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर। इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है, पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं। दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूंगी तलाक के कई फॉर्म्स होते हैं, तो तलाके हसन, तलाके एहसन और तलाके बिद्दत। तलाके हसन, तलाके एहसान, ये जो दो तलाक है ये हम फॉलो करते हैं। तलाके बिद्दत इज अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है, उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है। तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया। एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज नहीं उठाते, हम फॉलो करते हैं। लेट मी कंप्लीट। थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इंप्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पर लॉ लाया जाए। ठीक है, बात कर साहेब। लक्षवेधी ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत, ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा। मंत्री महोदय प्रश्न विचारायला सांगा। हां, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, ठीक आहे, अध्यक्ष महोदय, आवार साहेब उत्तर घेऊया, उत्तर घ्या, उत्तर घेऊ। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांनी एक मिनिट, जाधव साहेब प्रश्नांचा इथे त्यांनी जिथे प्रश्न विचारले असताना मी पहिल्यांदा सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। ज्या कायद्यामध्ये आपण तरतुदी करायचा आपण इथे विचार करतोय त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका इथे मांडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या खरं तर
आपलं हे विधिमंडळ संविधानाने चालतं. आपला हा देश संविधानाने चालतो. पुराणामध्ये शेवटी एका धर्मग्रंथामधल्या चला बसून घ्या. तिथे बाबीन बघून त्याच्या असलम भाई, आधारे आपण कायदा असलम भाई, तयार करा, असं बसून करता घ्या. येत नाही. एकंदरीत राणे सगळ्या साहेब, बसा. धर्माचा बसा. उद्या उत्तर सन्मान केला गेला पाहिजे. कुठल्याही धर्माचा अपमान होता कामा नये. ही जबाबदारी कुठल्याही सरकारची उत्तर असते. बसा. मी आपल्याबरोबर नक्कीच सांगेन. मी पुन्हा एकदा सनातनना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असताना ज्या तरतुदी पुराणामध्ये आहेत त्या आधारे तुम्ही करा असं त्यांची मागणी आहे. बरोबर की नाही? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण मगाशी मी जो उल्लेख केला, मगा सन्माननीय सदस्या देवयानीताई फरांदे यांनी जो उल्लेख केला किंवा त्यांनी जी मागणी केली, मी आवर्जून सांगेन की ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जो प्रश्न इथे विचारलेला आहे या लक्षवेधीमध्ये, त्यांचा असा प्रश्न आला सनाताई मलिक यांचा की हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरता सीमित आहे का? तर मी आजपर्यंत आता गेली 1.5 वर्ष गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहतोय. माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत. कारण ट्रिपल तलाक ही पद्धती ही काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत. परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. ज्या अशा पद्धतीने शेवटी आपण केंद्राने कायदा काय पारित केलाय, मोबाईल मेसेज पाठवून तलाक द्यायचा, ईमेल पाठवून तलाक द्यायचा, फोनवर संभाषण करून तलाक द्यायचं, तर तो अन्यायकारक होता. म्हणून तो कायदा तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी फक्त इथे राज्यामध्ये व्हावी अशी त्यांची मागणी जी झाली पाहिजे, जी आपण करतोय. नंबर 1. नंबर 2, आपण जो इथे उल्लेख केला की पॉलिगामी ही अन्य धर्मपंथीयांमध्ये देखील होते असं कदाचित आपलं तिथे म्हणणं आहे. परंतु पॉलिगामीच्या बाबतीत मी असंच म्हटलेलं आहे की शेवटी मल्टिपल मॅरेजेस करण्याची परवानगी आता ही कुठल्या धर्मामध्ये आहे, त्या समाजामध्ये आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु ज्या वेळेस UCC जेव्हा लागू होईल, UCC लागू झाल्याच्या नंतर तो कायदा देशामधल्या प्रत्येक नागरिकाला लागू होणार आहे. तो कुठल्या एका धर्मासाठी, एका समाजासाठी, तो कुठल्या एका धर्माकरता किंवा समाजापुरता नाहीये, सीमित नाहीये. आणि म्हणून मला वाटतं आपण निश्चिंत राहावं. सनातनी आपल्याला आश्वासित करतो, कुठल्याही एका धर्माना तिथे, कुठल्याही एका धर्मपंथीयांना तिथे टार्गेट करण्यासाठी आपण ही कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. हा कायदा जेव्हा केव्हा लागू होईल त्यावेळेस हा सगळ्यांनाच लागू होईल. मला अध्यक्ष महोदय हे निदर्शनाला आणायचं होतं. ताई 2 मिनिटं. उद्या चर्चा करू ताई. बसा. चर्चा ताई करू. 2 मिनिटं. बसा. ताई 2 मिनिटं. माझ्यानंतर पाटील साहेब आपण बोला. माझी विनंती आहे. पाटील साहेब आपण मला बोला. संधी मिळाली आहे. मला तुम्ही या लक्षवेधीच्या मालकच आहात, पण माझ्या नंतर बोला. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला अध्यक्ष महोदय मी लक्षवेधी स्वीकारण्याच्या वर देखील माझे मत मांडलेलं होतं. अध्यक्ष महोदय, अशा सेन्सिटिव्ह इश्यूजवर खरं म्हणजे अध्यक्षांनी मंत्री महोदयांना, सदस्यांना दालनात बोलून चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे. सन्माननीय सना मलिक ज्यावेळी या ठिकाणी बोलत होत्या त्यावेळी त्यांचं म्हणणं पूर्ण व्हायला पाहिजे होतं. त्यांना अडवून आता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं, कारण गोंधळ सुरू झाला. सना मलिक या अतिशय स्पष्टपणाने मतं मांडत होत्या. त्यामुळं आपल्या मतं आवडत अगर न आवडत आपण त्याच्यावरती चर्चा करतो. या सभागृहाची प्रथा परंपरा आहे. कुणीही काही मतं मांडली तर ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर उत्तर द्यायचा अधिकार मंत्री महोदयांच्याकडे असताना सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं. मी सना मलिकांना समर्थन देतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते पुन्हा आपण ऐकून घ्यावं. ठीक आहे. मनीषाताई. अध्यक्ष महोदय, मनीषाताई होऊ दे. 3 तलाकच्या अध्यक्ष महोदय, बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताईंनी मांडलेल्या लक्षवेधीला मी पाठिंबा देऊन अध्यक्ष महोदय, जयंतराव ऐका जरा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील काजल
काजल सिंग नावाच्या मुलीने मुस्लिम युनुस अन्सारी बरोबर लग्न केलं आणि लव जिहाद नंतर 3 मुलांसहित ह्या काजल सिंगला म्हणजे आताची तांजेरी अन्सारी हिला 3 मुलांसहित तल्लाक देऊन तिला घरी पाठवलं. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्या मुलीकडे राहिला आता घर नाहीये, त्या मुलीला आता रेशन कार्ड नाहीये, त्या मुलीच्या शिक्षण करण्यासाठी तिच्याकडे त्यांचं आता आधार कार्ड सुद्धा नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी 3 तल्लाक आणला आणि हे सरकार, हे न्यायालय हे तुमच्या कुराणावर चालत नाही, संविधानावर चालतं. मग संविधानाच्या ह्याच्यामध्ये संविधानाप्रमाणे ठीक आहे, बोला, कन्क्लूड करा ताई. संविधानाप्रमाणे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बसा. 3 तल्लाक मध्ये अनेक मुस्लिम महिलांवर अत्याचार होत आहेत, अत्याचार. आणि सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे आज अशा पीडित महिलांना न्याय द्यायचं काम देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्या 2 मुस्लिम मुली नाशिक जिल्ह्यातील शबाना शबुद्दीन खान व मिनाज अशरफ मलिक ह्या 2 मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत. ह्या तक्रारीचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा 3 तल्लाकच्या ज्या महिला पुढे येत आहेत, समाजाच्या विरोधात जाऊन पुढे येत आहेत, ह्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे. तो तुम्ही न्याय देणार का? आणि माझा महत्वाचा प्रश्न आहे, राज्यात 2019 पासून 13 तल्लाकच्या संदर्भातील किती तक्रारी हे गुन्हे दाखल करण्यात आल्यात आणि त्यामध्ये किती महिलांना आपण न्याय दिला ह्याची मला माहिती द्यावी. धन्यवाद. चला, मंत्री महोदय, लास्ट. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, उत्तर तर घेऊ द्या ना. जो प्रश्न इथे विचारला उत्तर तर आहे, घ्यायला पाहिजे. एकंदरीत ही लक्षवेधी ज्यावेळेस या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य फरंद यांनी इथे मांडली, त्यावेळेस ज्या महिलांवरती तलाकाच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय झाले त्याचीच उदाहरणं आता सन्माननीय सदस्य मनसे यांनी इथे दिलेली आहेत. मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिली आहे त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि जर का जो कायदा 2018ला हा केंद्र सरकारने पारित केला आहे ज्याची आपण अंमलबजावणी करतो तर अध्यक्ष महोदय त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या सदर महिलांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम आपलं सरकार करेल. किंबहुना या लक्षवेधीचं उत्तर देत असताना महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम आमच्या महिला भगिनींना किंवा हा कायदा ज्या धर्मपंथांमधील मुस्लिम महिला भगिनींना हा कायदा लागू होतो त्या सगळ्यांना किंवा ज्यांना त्रास होतोय त्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्याला पूर्णपणे संरक्षण द्यायचं काम आपलं सरकार करेल. चला आता पुढे जाऊया. समर्पक उत्तर दिलंय मंत्री महोदयांनी. बर, लास्ट. देशातील मुस्लिम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे. या भाजपने उपस्थित केलेल्या आक्षेपाला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील मुस्लिम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे. बहुविवाहाची पद्धत पाकिस्तानात 1% आहे. या 3 महिलांची किंमत यांना काय करणार आहे का? बुरख्यातील महिला सुरक्षित नसतील तर काय उपयोग? युनिफॉर्म सिव्हिल कोड आपलं बिल राज्य सरकार कधी आणणार? त्यासाठी खास टास्क फोर्स सरकार तयार करणार का? असा सवाल देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला होता. यावर सना मलिक यांनी भाजप आमदारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. देवयानी फरांदे यांनी मुस्लिम महिलांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा प्रकारचे अत्याचार मुस्लिम महिलांवरच होतो का? बहुपत्नीत्वाला मुस्लिम धर्मात मंजुरी आहे. पाकिस्तानने काही नवीन केलं नाही. पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितलंय तेच केलंय, त्याची अंमलबजावणी केली आहे. भारतामध्ये ही कुराणची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे. तिहेरी तलाक ही तलाकची एक पद्धत आहे. तलाक ए हसन, तलाक अहसन हे दोन्ही आम्ही पाळतो. तलाक ए बिद्दत ही वेगळी संस्कृती आहे. त्याचा आमच्या धर्मात कुठेही उल्लेख नाहीये. तिहेरी तलाक रद्द करण्यात आला, कायदा आणण्यात आला. भारतात जे अस्तित्वात नव्हतं ते रद्द करण्यात आलं. त्याचा अवलंब होत असता, त्यावर कायदा झाला असता, त्याच्या विरोधात कोणी गेलं असतं तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवला असता.
बहुपत्नीत्व फक्त मुस्लिमांमध्येच अस्तित्वात आहे का? मुस्लिम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात का? दुसऱ्या धर्मामध्येही बहुपत्नीत्व आहे, फक्त मुस्लिम धर्मात बहुपत्नीत्वासाठी कायदा आहे, असं सना मलिक यांनी ठणकावून सांगितलं. यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. सना मलिक यांना भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी जोरदार विरोध केला. हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलंय. मात्र अजितदादा गटाचे आमदार सना मलिक यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत दुफडी यावेळी समोर पाहायला मिळाली. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.